2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे युगेंद्र पवार आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सर्व अजित पवार यांच्यामध्ये मोठं महाभारत घडलं होतं. अर्थात अजित पवार यांची सरशी झाली होती. 2019 मध्ये त्यांना जेवढी मतं मिळाली त्यापेक्षा थोडी कमी मतं मिळाली, पण अजित पवारांनीच नेहमीप्रमाणे बारामतीचा बालेकिल्ला आपल्याकडेच ठेवला. आता मात्र त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मैदानात उभ्या आहेत पोटनिवडणुकीमध्ये, आणि या पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये महाभारत घडण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं जात आहे, कारण राहुरी आणि बारामती या दोन्ही मतदारसंघामध्ये काँग्रेसनं आपले उमेदवार उभे करण्याची तयारी दाखवली. अर्थात ते महाविकास आघाडीसोबत चर्चा करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतील असं म्हटलंय. पण त्याच्या उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा सुरू झाल्या. सुनेत्रा पवार या पोटनिवडणूक लढतायत आणि इथे बिनविरोध पोटनिवडणूक व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस सुद्धा प्रयत्न करतायत. नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. अर्थात ती अंतिम भूमिका नाही. बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदार संघामध्ये वेगवेगळ्या पक्षांची ताकद आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जरी असली तरी सुद्धा काँग्रेस मात्र बारामतीसाठी इच्छुक आहे आणि तिथे काही उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती सुद्धा झाल्या. राहुरीमध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवारांची ताकद आहे, कारण प्राजक्त तानपुरे हे माजी मंत्री तिथून निवडणूक हरले. शिवाजी कर्डिले हे निवडणूक जिंकले. शिवाजी कर्डिले आता त्यांच्या जागी त्यांच्या मुलालाच भाजप तिकीट देईल अशी शक्यता जास्त आहे, पण तिथे सुद्धा तगडी फाईट होईल. आणि प्राजक्त तनपुरे हे इच्छुक आहेत निवडणूक लढवायला आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट त्यांना निवडणुकीत उभे सुद्धा करतील आणि तिथे मात्र शिवाजी कर्डिले यांच्या मुलासोबत त्यांची तगडी फाईट होऊ शकते. पण बारामतीचा किल्ला हा पवारांकडेच राहिला. भलेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 गट झाले, अजित पवार वर्सेस युगेंद्र पवार अशी आपण लढाई पाहिली, पण यावेळी मात्र शरद पवार ही सगळीच कौटुंबिक आत्ताची परिस्थिती पाहता त्यांच्या पक्षातर्फे युगेंद्र पवारांना जसं त्यांनी निवडणुकीत उभं केलं होतं तसाच आणखी कोणी उमेदवार त्या ठिकाणी उभं करण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि म्हणून मग बारामतीची निवडणूक ही बिनविरोध व्हावी आणि सर्वच पक्षांनी आपलं मन मोठं करावं. महाराष्ट्राच्या सगळ्या या पूर्वीच्या काही निवडणुका फडणवीसांनी सांगितले, त्याचे संदर्भ दिले आर पाटील यांचे सुद्धा. ते काय म्हणाले आणि त्यांनी काय आवाहन केलं ते आधी पाहू. मला असं वाटतं की सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत. मला आठवतं की ज्यावेळेस आर आबांचं दुःखद निधन झालं होतं त्याही वेळेस आपण जी काही पोटनिवडणूक आहे ती त्या ठिकाणी भाजपने आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढणार नाही आणि आपण ती बिनविरोध केली होती. मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली. देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका जाहीर केली असली तरी सुद्धा काँग्रेसची भूमिका मला जरा वेगळी वाटते. यावेळी जर शरद पवार गटाकडून कोणताही उमेदवार जर त्या निवडणुकीमध्ये उभा केला गेला नाही तर काँग्रेस मात्र बारामतीमध्ये निवडणूक लढवू इच्छिते असं त्यांनी ठामपणे सांगितलं. अर्थात महाविकास आघाडीसोबत चर्चा होईल. पण उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमधला त्यांचा एक घटक पक्ष आहे आणि त्यांना सुनेत्रा पवार यांनी कॉल केला. सुनेत्रा पवार नवी दिल्लीच्या दौऱ्यावर होत्या आणि या दौऱ्यावर असतानाच उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची फोनवरून चर्चा झाली. पण संजय राऊत असं म्हणतायत की अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांचं खूप भावनिक नातं होतं, ते निकटचे सहकारी होते, महाविकास आघाडीमध्ये
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री पद हे अजित पवारांकडे होतं आणि कोरोना काळामध्ये अजित पवारांनी सातत्यानं मंत्रालयाचा सगळा कारभार सांभाळला आणि खूप चांगली साथ उद्धव ठाकरे यांना त्यावेळेला दिली. आणि जसं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सख्य होतं तसंच उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचं सख्य होतं. त्यामुळे हे भावनिक नातं बघता सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ते निवडणूक लढणार नाही. महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार ते निवडणुकीत उभा करू इच्छित नसेल. पण याबाबतची जी काही भूमिका आहे ती पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेच मांडतील अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे. आणि संजय राऊत हेही जाता जाता सांगतायत की शरद पवार गटातर्फे कोणताही उमेदवार दिला जाणार नाही आताची काही परिस्थिती पाहता. आणि राहुरीमध्ये मात्र शरद पवारांची ताकद चांगली आहे त्यांच्या पक्षाची, म्हणून त्यांनाच महाविकास आघाडीच्या वतीनं ती जागा सोडणं हे उचित होईल असंही ते म्हणतात. असं सगळं असताना काँग्रेसची एक वेगळी भूमिका आपल्याला का पाहायला मिळते हेही लक्षात घेतलं पाहिजे. कारण 6 एप्रिल रोजी शेवटची तारीख आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची, म्हणजे सोमवारी, आणि मला वाटतं त्याच वेळेला सुनेत्रा पवार आपला अर्ज दाखल करतील. आता अगदी 2च दिवसाचा वेळ आहे आणि या 2च दिवसांमध्ये महाविकास आघाडीचे नेते खरंच बैठक करतील का तिन्ही पक्षांचे आणि काही सामंजस्यानं तोडगा काढतील का? कारण देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की आर पाटील यांचे पुत्र त्यांचं निधन झाल्यानंतर जेव्हा निवडणुकीत उभे होते तेव्हा भाजपनं तिथे आपला उमेदवार उभा केला नव्हता आणि अशी परंपरा आहे. पण या परंपरेला कुठेतरी बाधाही आली, ती खंडितही झाली. असे अनेक उदाहरणं हे सुद्धा दिले गेले. म्हणजे संजय राऊतांनी सुद्धा तशा प्रकारची उदाहरणं दिली. पण काँग्रेस अशा प्रकारची भूमिका घेते याचं लक्षात घेतलं पाहिजे आपण की राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा शरद पवारांच्या उमेदवारीला ते ज्या वयात आता आहेत म्हणून काँग्रेसने त्याला तसा विरोध दर्शवला होता. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात सुद्धा खूप महाभारत घडलं होतं. ती त्यांची जी काही बैठक झाली त्यात प्रियंका चतुर्वेदी यांनी खडा सवाल उद्धव ठाकरे यांना विचारला होता, ज्या आता भाजपच्या वर्णावर असल्याचं म्हटलं जातंय. त्या प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेच्या माजी खासदार, त्यांनी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांची सुद्धा भेट घेतली. त्या उद्धव ठाकरेंना त्यांनी असा सवाल केला की संजय राऊत यांनी स्वतःहून शरद पवारांचं नाव पुढे का केलं, त्यांना इतकी काय गरज पडली होती. आणि आदित्य ठाकरे सुद्धा खूप उत्सुक होते की प्रियंका चतुर्वेदी यांनाच उमेदवारी मिळावी. आता त्याचं काही वेगळं कारण असू शकतं, कारण त्यांच्या आग्रहास्तव त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या, काँग्रेसमधनं शिवसेनेत आल्या, तेव्हा शिवसेना एकत्र होती आणि मग त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या अचानक. त्या फायरब्रँड प्रवक्त्या आहेत, काँग्रेसची भूमिका मांडायची तसे ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका मांडू लागले, नवी दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व करू लागले पक्षात वेगवेगळ्या मुद्द्यावर, आणि त्या पंतप्रधानांनी नेमलेल्या शिष्टमंडळात सुद्धा सहभागी झाल्या आणि त्या विदेशातही गेल्या होत्या भारताची भूमिका मांडायला. तेव्हापासून जास्त चर्चेत आल्या. त्यांची ती भूमिकाही कदाचित भाजपला आवडली असावी आणि म्हणून मग भाजपमध्ये जाण्याची त्यांची तयारी असावी अशा प्रकारची बातमी पुढे येते. हे सगळं महाभारत जे घडलं त्याला राज्यसभेची निवडणूक कारणीभूत होती. संजय राऊतांच्या विरोधात आदित्य ठाकरे यांनी सुद्धा त्या बैठकीत भूमिका मांडली असंही म्हटलं जात होतं. नाही, मधल्या काळामध्ये त्यांच्या सगळ्यात पक्ष नेतृत्वावरून पक्षवाढीच्या संदर्भात सुद्धा खूप आमदारांचे आणि खासदारांचे वेगवेगळी मतं प्रदर्शन तिथे आपल्याला दिसली, त्याच्या बातम्या सुद्धा खूप आल्या. म्हणजे एखादी गोष्ट होत असेल त्या ठिकाणी त्याचे किती वेगवेगळे पदर असू शकतात हेही आपण पाहतो. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीवरून नाईलाजास्तव महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मग शरद पवारांना उमेदवारी दिली गेली आणि ते निवडूनही आले, कारण महाविकास आघाडीकडे केवळ एका खासदाराला निवडून देण्याचीच ताकद होती, तेवढेच त्यांचे सगळे मिळून आमदार होते आणि तेवढीच त्यांची मतं होती. पण तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळी सुद्धा काँग्रेसमध्ये एक वेगळा सूर होता की प्रत्येक वेळेला आपण माघार का घ्यायची, यावेळेला माघार घ्यायची आपण राज्यसभेसाठी, तर मग पुढच्या विधान परिषदेच्या ज्या काही जागा आहेत त्यासाठी मग काँग्रेसला मदत मिळेल का, काँग्रेसनं प्रत्येक वेळेला बॅकफूटवर का यावं. आणि मग हर्षवर्धन सपकाळ आता प्रदेशाध्यक्ष असताना त्यांना असं वाटत असेल की एक वेगळी भूमिका सुद्धा घेतली पाहिजे, आपण प्रत्येक वेळी आपण माघार का घ्यावी, भले आपल्या आमदारांची संख्या महाविकास आघाडीमध्ये कमी असेल.
त्यामुळे यावेळी मात्र पोटनिवडणुकीवरून काँग्रेसची जरा ताठर भूमिका दिसते आणि ती जाहीर भूमिका त्यांनी केली की शरद पवार गटाकडून जर कुणीही उमेदवार तिथे दिला गेला नाही 12 ते मध्ये, तर मग काँग्रेसला मात्र तिथे निवडणूक जिंकायची इच्छा आहे. पण आता कुणीही तिथे उभा राहिला तरी जनभावना या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने आहे. सुनेत्रा पवार यांना तशी सहानुभूती अजित पवार गेल्यानंतर त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि अशा वेळी ही शक्यता फारच कमी आहे की त्या पडतील, हरतील, उलट भरघोस मतं त्यांना मिळतील आणि शरद पवार सुद्धा दोन्ही पक्षांमधले वाद विवाद सगळे बाजूला ठेवत सुनेत्रा पवार यांनाच मदत करतील. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार गट तिथे उमेदवार आपला उभा करणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खटके उडतील. महाविकास आघाडी म्हणूनच फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं जात आहे. राहुरीमध्ये शिवाजी कर्डिले यांच्या पुत्राला तिथे भाजप तिकीट देणार आहे आणि शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर तिथली परिस्थिती ही अत्यंत वेगळी झाली. पण महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांकडून जर ताकद कुणाची आपण पाहिली तर ती आहे शरद पवारांच्या पक्षाची. पण तिथे सुद्धा काँग्रेस आपला उमेदवार उभा करू इच्छिते आणि म्हणून तिथे सुद्धा महाविकास आघाडीमध्ये खटके उडू शकतात. या पोटनिवडणुकीवरून बरंच महाभारत घडण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी मधल्या नेत्यांमध्ये एकमत राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जशी वेगवेगळी मतं दिसली तशाच प्रकारची मतं ही आता या बैठकीत सुद्धा मांडले जातील आणि तिथे सुद्धा तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. बारामतीची निवडणूक ही देशामध्ये कायम लोकसभेची असो विधानसभेची असो चर्चेत असते आणि आता अजित पवारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक सुद्धा बारामतीची तेवढीच गाजणार आहे. कारण बारामती मतदारसंघ हा विकासाच्या दृष्टिकोनातून शेतीच्या आणि उद्योगधंद्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मानला जातो. त्या बारामतीमध्ये देशातल्या सगळ्याच मोठ्या नेत्यांनी नरेंद्र मोदींसहित निधन झालेल्या दिवंगत असलेल्या अनेक नेते आणि आता सुद्धा अनेक नेत्यांनी भेटी दिलेल्या आहेत. म्हणून तो सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नेमका राजकारणात कुठकुठल्या घडामोडी होऊ शकतात आणि काय केलं पाहिजे, तुमची मतं काय आहे ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर तुम्ही मांडा. नवराष्ट्र हे आमचं डिजिटल तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर जाऊन तिथे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. याशिवाय इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्स हे तिन्ही सोशल मीडियावरचे आमचे हँडल हे तुम्ही फॉलो करा. वेबसाईट सुद्धा नवराष्ट्राची पहा. खूप धन्यवाद. नमस्कार.